आता मी तिला दिसणारच नाही ती येत नाही ना माझ्याजवळ, मी आता दिसणारच मठात पण नाही. दिसणार नाही ना? मठात अजिबात नाही. बघ आता तू जाते ना, मठात पण दिसणार नाही, तुझं फुल पण घेणार नाही. शिक्षा नाही देणार, पण मी तिला दिसणार नाही. अय्या आता बाबू तू कोणाकडे मागणार स्वामींना बुद्धी वगैरे? बघायचं असतं ना? नाही. आता स्टोरीची गोष्ट की खरी प्रिया मी आता जिंकलेलं स्पर्धक आहे, तुझं काम फार आवडत असेल मला तर कोणी असेल सावकार किंवा हां हां हा बघितला असेल ना तुम्ही टीव्हीवरती. हो 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 अनेकदा बाहेरचा मोठा आणि हातला मोठा मी इथे शूट करतो. ओके. तिथून ते गेले की इथे एंटर झालं. की कशाला काही लेट होतात आपल्या लाईफची, म्हणजे त्यावेळीची जी स्थिती होती आणि ह्यावेळी स्थिती, फक्त जग बदललं आहे, पण जे काही गोष्टी असतात, अडचणी असतात, त्यातून बाहेर कसं पडायचं ते बरोबर का तरी स्वामी आपल्यासोबत कसे आहेत आणि कसे होते त्यांचे विचार, जे आता रोज स्वामी विचार पण चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वागत तुमचा आपल्या एच मध्ये. बाबांनो खूप दिवस झाले आपल्या ब्लॉग नाही, पण आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आज ना आपण तुमका माहिती आपण श्री स्वामी समर्थांचे मठ ही मालिका सुरू, म्हणजे एक रीलची सिरीज चालू केलेली होती यूट्यूबला शॉर्ट्स. ते बघतच असाल की स्वामींचे मठ आणि स्वामींचे विचार ही आपण सिरीज चालू केलेली होती. तर तुमका एक गोष्ट सांगूची म्हणजे मी एका असंच आपला इंस्टावर स्क्रोल करत असताना एका कॉन्टेस्टला एक 3-4 प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते इट्स मज्जा मराठी हे आपला जा सोशल मीडिया अकाउंट आहे आपला, नाही म्हणजे सोशल मीडियाचा अकाउंट आहे, त्याच्यावरनं ते कॉन्टेस्ट घेतले होते. त्यांनी मला 2-3 दिवस आधी मेसेज केले त्यांनी की अशी कॉन्टेस्ट आहे, तुम्ही जिंकलास आणि त्या निमित्त तुमका आपली जी कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका लागता, त्या मालिकेच्या सेटवर तुमका घेऊन जाणार ते एक संधी भेटणार. आता ते त्यासाठीच आम्ही आता इल्लो मड आयलँड तिकडे त्या साईडलाच मड आयलँडच ना, मलाड वेस्टला मड आयलँडला तिकडे जे सेट असतात त्या सेटवर आपल्या घेऊची संधी भेटलेली मी आणि बहिणी. तर किती दिवसांनी पडणार आहे ब्लॉग, आणि याच्यानंतर आता एक सिरीज आपण चालू केलेली आहे, त्याचे ब्लॉग पण सुरू होतील. आणि म्हणूनच थांबलो आणि म्हटलं आहे ना आता जसे मी रील बनवतो तसेच एक मोठी एक ब्रीफमध्ये माहिती आपल्याला भेटतात त्याच्यावर. तर तुम्ही पण बघा सेटवर काय चालतं तर आमका थोडा लेटच झाला तरी पण ते आमच्यासाठी थांबलेले, म्हणजे असा नाही पण वेळ लागलो थोडं येऊ का. आमका वाजले 3:30ला बोलवलं होता, 5:15ला आम्ही येईल एकदम लेट. तरी पण ते बिचारे खूप शांतपणे आमच्याशी बोलत होते, अजिबात त्यांना त्या गोष्टीचा राग नव्हतो. आणि मग सेटवरच्या अनेक लोकांना आपण भेटलो आणि त्यांच्यासोबत आपण फोटो काढला शेवटला आणि बोललो पण. तर इट्स मजा मराठी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ते तुमका व्हिडिओ भेटतील. आपण फक्त सेट दाखवलेलो आहे ह्या व्हिडिओ, तर बघा कसं सेट हा स्वामींच्या मालिकेचा. आणि हा असा नाही की पेड होता, फुकटात इलो असं काय केलं आणि स्वामींची कृपा म्हणू शकतात. कारण अचानक भयानक मी मस्त घराकडे बसलेलं आहे, तेवढ्यात मला मेसेज दिलो तिथे काही विचारलं येताच काय, ते पण बोललं फॅमिली घेऊन येणार. सो तसे इलो आणि आता चाललो घरात. तर बघा पूर्ण व्हिडिओ. मंदिर बघितलं असेल, शंकराचं मंदिर वगैरे. हां बरोबर. आता तुम्ही बघितलं, आता सध्या बघताय कारण जो आता चालू स्टोरी आता जी चालू हिरो वटवृक्ष हा आपला फेमस स्वामींचा, आणि हा बनवल्या बरं काय खरं नाही. हो ओके राईट. आपले जंगलाचे सीन आहेत ते आपण तिथे शिकतो आतमध्ये, जे तुम्हाला बाकीचे दिसतात ना आउटडोअर, ते आउटडोअर आपण ह्या बाजूला शूट करतो इकडे बऱ्यापैकी. तुम्ही आधीचा मठ बघितलं स्वामी मठ आपण दाखवतो, बाहेरची जागा तशी आतमध्ये आपण चीट करतो. आता इकडे आपण आतमध्ये जाताना दाखवतो, पण इथे आतमध्ये बंद आहे. आपण ते आतमध्ये शूट कुठे करतो तुम्हाला आता दाखवेन मी. चालेल.
कोणी असेल सावकार किंवा हा, हा. काय आजार तर हे लोकेशन वापरतो. बघा. इकडे सेट लागतो आपला बेड किंवा काही इतर गोष्टी असतील तरी ते आपण ॲड करतो. त्यानुसार सिटिंग असेल किंवा काय असेल तो इथे चेंज करून कधी पडदे बदलतो, कधी फ्रेम्स बदलतो. हा एक मधला पोर्शन आहे. शूटिंग कसं केलं जातं याची कल्पना तुम्हाला स्क्रीनवर नाही ना. हां हां. आणि हा आपला मठ आहे. हा बघितला असेल ना तुम्ही टीव्हीवरती. हो 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 हो. अनेकदा. बाहेरचा मठ आणि आतला मठ आम्ही इथे शूट करतो. ओके. तिथून ते गेले की इथे एंटर सर. हे पण आता आपण डिझाईन बदललं. नवीन स्वामी आला तिकडे पहिले हे होतं कॉट. फक्त पहिले बैठक होती. आता हे कॉट पण आहे त्याच्यामध्ये. सेट कोणी डिझाईन केला? सचिन शिकतोडी म्हणून आपल्या आर्ट डिरेक्टर. आणि या मेकअप रूम आहेत इकडेच. त्या लक्षात नाही कोणाच्या. शूटमध्ये तुमच्या लक्षात नाही ना. हां. Actually इथे स्वामी बसतात. इकडे कपिला आणि ते तिघी बसतात. कॉमन पोर्शन आपल्या इथे शूट. हां, तो तिकडचं आत गेलं इकडे. हां. ओके. तिच्या नावानं आम्ही छोटी ती दाखवली होती ना. हां हां. नंतर मोठी झाल्या विजया बाबा. हां, विजया बाबांचं ते घर हे आपण दाखवलं इथे. त्याच्यामध्ये हे आपण लोकेशन वाईज बदलत राहतो. कधी आपण धर्मशाळा म्हणून पण दाखवतो. आता तिचं घर जे होतं ते होतं चंदागर. हां हां. चंदा कॅरेक्टरचं नाव होतं ना. हो हो. तर चंदागर आपण इथे दाखवलं होतं, क्रिएट केलं. आणि आम्ही लोकेशनला बोलताना आम्ही चंदागरच म्हणतो. हां. बदलून आलं तरी हा एक पोर्शन आहे तसा. तो लेटअप झाल्यावर वेगळा वाटतो म्हणजे लाईट वगैरे लाईट्स ऑफ तुम्ही विचारलात ना कोणी कॅरेक्टर डिझाईन आहे. अच्छा. ओके. हे आपले आर्ट डिरेक्टर आहेत. हे आपले स्पर्धक आहेत जे जिंकलेत स्वामींचा. हा आपण एरिया तो असा शूट करतो. हा पसायला लावलेला आहे पूर्ण. आपण हा गाव एरिया म्हणून पण दाखवतो. आणि बऱ्याचदा आपण काही चेंजेस सचिन सर करतात. चेंजेस आपल्याला जसं लोकेशन केलं आता आदिवासी पाडा मी म्हणालो तिथे गेट उभा केला होता. आता इथे गेट नाही. मग तो गेटने याला ब्रेक आला. इथे प्रॉपर्टी ॲड केली होती. वरती आदिवासींचे जे काही म्हणजे असे बरेचसे गोष्टी त्यांनी प्रॉपर्टी ॲड करून ते त्याचा लुक चेंज केला. बघ विहीर. बघितले असेल तुम्ही. ही बघा ही विहीर जी मालिकेत दाखवली जाता. आता इथे बघा कशी आर्टिफिशियल विहीर म्हणजे फक्त एक दाखवूसाठी. बाकी सीन ते आपोआप ते क्रिएट केले जातात. इकडे आता आमका आतमध्ये दाखवतले बघू कसं. आणि इकडे मगाशी शूटिंग चालू होती. इकडे सगळं सेट लावलेलं होतं. आता जे आपण स्टोरी दाखवतो आपण हे इंट्रोड्यूस केलं. घर सेम आहे पण आपण ह्या पद्धतीने दाखवलं. इकडनं ते इंट्रोड्यूस केलं. तर इकडे चालू होतं एक सीन. सकाळी इथे आमचा रोल होतो पहिले. होते पूजा झाल्यावरती रोल होतो. मग इथून कामाला सुरुवात होती. सकाळी आल्यानंतर तो बाप्पा रोल केला जातो. हां हां. गेली 5 वर्ष हे मंदिर म्हणून जाता आम्ही ट्रीट करतो. अक्षय सर जे यायचे पहिल्यांदा सगळे इकडे नमस्कार करतात. अक्षय सर आले की हां हां. ते पाया पडायचे. मग तिकडनं ते शूटला जातं.
सो इतका आपला सेट आहे ह्याच्यामध्ये आपण गोल 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 फिरत तेच. असतो त्याच्यामध्ये त्यामुळे चांगलं येऊ दे ना. तर हा एक आपला पोर्शन आहे जो आपण दाखवतो गावातील त्या आपण शॉर्ट्स येत असतो आपण त्यापासून ॲपमध्ये जाऊन मला थोडंसं शूटिंग तर बघायचं असेल तपसील चालू आहे. एक पार्ट दो उल्टा इधर एनर्जी ड्रॉप करू नको. मग ज्या दिवसाची वाट बघतोय तो दिवस आला ना, ती तयार झाली स्वतः. हे आता तुमच्या विरोधात नाही आहे. आणि इकडे हे कॅमेरा सांभाळतात पिछे पिछे या आतमध्ये या 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 इकडनं इकडनं एक्झिट घेऊ आपण खाणार नाही ती. सर प्रशांत खाणार नाही ना. ही आता स्टोरी हरिप्रिया मी आता जिंकलेले स्पर्धक आहे तुझं काम फार आवडत असेल मला तर बरं. या. कधीपासून शोधत होती आणि कधीपासून स्वामी आजोबा नाही असू दे जबरदस्ती नाही तेच गेटअप मध्ये असताना पटकन आली तू ताई ये ताई ही गोव्याला राहते गोव्याला हे बघ इकडे पण दीदीकडे जाते परत चेंज करणार ते परत चेंज करणार परत त्यांना सांग तुम्ही का चेंज केलं विचार मला विचारलंस ना त्यांना विचार ते काय बोलतात ते तुझ्यासोबत मॅचिंग करायसाठी चेंज केलं तुम्ही मला कळलं तू रेड कलरचा फ्रॉक घातलाय म्हणून मग मी रेड कलरचा कुर्ता घातला. खूप आली द्या ना बसा. हे पिल्लू सगळ्यांना सांगितलं ना तुझं नाव काय? तू नाव सांगितलं तर ते हे इकडे बघ. बघ कर मुद्दामन करते आता मनापासून बरोबर बोलवती सगळ्यांना सांगितलं तिला टीव्हीत दाखवू नका आता मी तिला दिसणारच नाही टीव्ही. ती येत नाही ना माझ्याजवळ, मी आता दिसणारच मठात नाही. पण दिसणार नाही ना मठात तर अजिबात नाही. बघ आता तू जाते ना मठात पण दिसणार नाही तुझं फूल पण घेणार नाही तुझं फूल पण घेणार नाही ती ऐकत नाही ना माझं. तिला शिक्षा देणार होतो तुम्ही शिक्षा नाही देणार पण मी तिला दिसणार नाही. अय्या आता बाबू मग तू कोणाकडे मागणार स्वामींना बुद्धी वगैरे बघायचं असतं ना नाही अच्छा त्यांची ऍक्टिंग कशी ऍक्टिंग तुला आवडते ते दाखवते ना ते करून त्यांची ऍक्टिंग आवडते अशी त्यांना म्हणजे झोप जे असतील ना ते तुला ऍक्टिंग आवडते त्यांची खरं खरं सांग ते आता बोलणार नाही जाऊ दे मेघा नको जाऊ दे, नाही राहू दे. घाबरेल खूप पाहिजे मग खरं खरं सांग ऍक्टिंग कशी आहे तुझी थँक्यू. तू मोठी झाल्यावर काय होणार आहे त्यांना सांग त्यांना ऐकायला गेलं पाहिजे काय नाही बोलणार काय व्हायचं? तुला पण Actor? आहे हां हो मोठ्याने बोल बाबू बिंदास
कोणाचा आहे तो गॉगल? स्वामींना बघते रे तू बोल त्यांच्याशी. अच्छा आपण परत येऊया कपड्याची तुला ठीक आहे. तू बोलत नाही ना मग तुझं कसं ऐकणार तू त्यांचं ऐक मग ते तुझं ऐकणार. नाला सफरवरून आले. मी आणते. अंधी आणि मग गोव्याला कोण असते? ही गोव्यालाच राहते. अच्छा. तिला गोव्याला शिफ्ट केले आम्ही. तुमची ओळख का सध्या? अच्छा. एक तुषार देवलनी कंपोज केलं आहे ते स्वामी जयंतीला लॉन्च झाले. यूट्यूबला आहे तुषार देवल म्युझिकलला. अच्छा. आणि एक मी कंपोज केलं ते इशू कस्तू म्युझिकल चॅनलवर नवीन आत्ताच 19 तारखेला ते पण लॉन्च केलं. ओके. तर कधी गाऊन बघायला. स्वामी नाम एक नाव आहे आणि एक स्वामी माझं तारण आहे. दोन नाव आहे. दोन्ही आवडते. नक्की नक्की आहे. आणि आता तिसरं गाणं पण लिहिलं आहे पण ते एक प्रोसेस यूट्यूबला आहे ना दोन्ही? यूट्यूबला आहे. एक तुषार देवल म्युझिक चॅनल आणि एक इशू कस्तू म्युझिकल. त्या दोन्ही चॅनल. इशू कस्तुरी. इशू कस्तू म्युझिकल. इशू कस्तू. दोघांची कस्तुरीच ठेवायचं ना. विरा रागाला असतं सुगंध. ना. कस्तुरी चांगलं वाटलं. तर तुझं तू ऐकत नाही म्हणजे मी फक्त यूट्यूबला फक्त हिचं नाव द्यायचं म्हणते. चालेल चालेल. हां चालेल. आता बोला काय व्लॉगमध्ये बोलत नाही काय बोलत नाही. बनवला तो पण मित्रच आहे माझा. अच्छा. सेटवर येतात आणि तुम्ही सगळ्यांना भेटतायत. मी तर म्हणेन की भक्तांच्या रूपात स्वामीच येऊन भेटतात आणि खूप छान वाटतं जेव्हा भक्त येऊन भेटतात आणि ते सांगत असतात की तुमचं काम आवडतं, खूप छान होतं. त्यावेळेस खूप मनापासून आनंद होतो. सगळ्यांना भेटून कसं एक खरं तर चिमुकली आहे जिने तुम्हाला बघून आधी खूप असं केलं की मला भेटायचं आहे आणि या रूपात बघून ती म्हणाली की नाही स्वामी ज्या रूपात येतील तेव्हाच मी भेटणार. तर हा किस्सा आहे पण तुम्हाला किती आपल्यासोबत की कशाप्रकारे लेट होतात आपल्या लाईफशी. म्हणजे त्यावेळीची जी स्थिती होती आणि ह्यावेळी जी स्थिती, फक्त जग बदललं आहे पण जे काही गोष्टी असतात, अडचणी असतात, त्यातून बाहेर कसं पडायचं ते बरोबर का तरी स्वामी आपल्यासोबत कसे आहेत आणि कसे होते त्यांचे विचार जे आता रोज स्वामी विचार पण चालू आहे ते आपोआप लेट होतात आपल्या या परिस्थितीची आणि बाहेर पडायचं प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातात. म्हणजे एक प्रश्न असेल मनात आणि भक्ताला खरोखरच मला असं वाटतं की स्वामींनी कदाचित त्यासाठी ती घडून घेतली आहे का मालिका आपल्यासाठी की ती प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावी आणि तेच खरंच खूप भारी वाटतं आणि आज बघून पण खूप बरं वाटतं सरांना. आम्ही कधीपासून बघतो म्हणजे ज्यावेळी स्वामींची मालिका आली, एक तर स्वामींची मालिका आली की आमच्या घरात तर स्वामी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्यामुळे ते बघायचं आणि आम्हाला जेवढी उत्सुकता नसते तेवढी आमच्या आईवडिलांना असते. स्वामींची मालिका आल्यापासून ती कायम चालूच आहे. म्हणजे मी आधी गावी राहायचो, आता मुंबईत 2 वेळा बघितली आहे ती मालिका. 6:30 वाजता जेव्हा टेलिकास्ट लागतो त्यावेळीपर्यंत रात्री 8:30 वाजता लागतो तेव्हा पण. आता बिग बॉस वेळ चालू होतं त्यावेळी जरा टाईम चेंज झाला पण तरी पण आमच्याकडे बघितली जाते म्हणजे जातेच. कारण स्वामी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहेत घरात. त्याच्यामुळे ते आहेत. तिची आई असेल माझ्या बहिणीची आई तर ती पण रेग्युलर बघणार मालिका. आणि मुळात हे जे प्रश्न होते ना तुम्ही विचारलेले कॉन्शियसली ते प्रश्नांची उत्तरं पण मी कधी आता उपासनेला बसल्यानंतर तेवढा मला टाईम घेतो तेव्हा मला बघायला होत नाही. पण मी त्यावेळी जेव्हा टाईम चेंज झाला बिग बॉसचा त्यावेळी मी बघितलं 2-4 एपिसोड त्याचवर ते प्रश्न आले, उत्तरं दिली आणि आज मी सेटवर आहे. आता ही स्वामींची इच्छा नसेल तर अजून काय म्हणा. त्याचवेळी टाईम चेंज होणे, त्याचवेळी ती कॉन्टेस्ट समोर येणे आणि मी असंच सहज उत्तर देणे. आता ती मला आत्ता विचारतात तू कधी उत्तर दिलेली, त्यांना माहीतच नाही आहे मी कधी उत्तर दिले. तर असं आहे की स्वामींची इच्छा आहे की आम्ही येतो त्याच क्षणांमध्ये इथे येणं म्हणजे हे कुठेतरी जुळलेलं होतं असं वाटतं आणि खूप बरं वाटतं हे गोष्ट. थँक्यू. बघा या पूर्ण कास्टशी आमचा बोलणं झाला आणि सरांशी पण बोलणं आला, सुनील गोडसे सरांशी.
तर ह्या खास झाला ताक म्हणजे ही जी टीम दिसतात तुमका, हे सर असतील किंवा कॅमेरामन असतील, ते नीलम काळे म्हणून जे मॅडम होते असतील, तर या बघा या मॅडममुळे, या सगळ्या इट्स मजा मराठी टीममुळे शक्य झाला. यांच्यासोबत आम्ही फिरलो, अपूर्ण ह्या दाखवल्याने आमका इथे याची संधी भेटली. आणि हे गोडसे सर आणि हे ते नीलम काळे मॅडम, यांची अँकरिंग खूप मस्त असतं. मी बघितलं हल्लीच आत्ता त्यांनी माका सांगितलं नाही तसं मी यांचे व्हिडिओ बघितलं आहे. आता आपण जाऊया बाहेर, म्हणजे आता झाला शूटिंग बिटिंग, जाऊया. कोण ते मग अशी सांगून गेली ना जात. 7:30 निघालो, घरी पोचायला 10 10:30, 7:15 7:30 निघालो. तिला नाही आवडत ते. एक मिनिट, कसं इकडे बघ, कसं इकडे बघ. थँक्यू. हिला नाही आवडत, हिला फक्त खायला. तर चला, व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण जाऊया आता घरात. आता यो रस्ता दिसता डायरेक्ट बाहेर. खूप बरा वाटला येऊन इकडे. चांगली स्वामींची कृपा होती, संधी त्यांच्यामुळे भेटली इकडे येऊची. तर चला.